कुठून आलीत मामा? नांदेडून आलो. काय नाव आहे? नामदेव हिलाल, गाव? लोहा तालुका, नांदेड जिल्हा. बरं बरं, किती जण आलीत तुम्ही? आम्ही सरासरी 50 लोक आलो. बरं, कशासाठी आलीत? हे आमच्या हक्काच्या आरक्षणाकरता आलो. बरं, आमच्या हक्काची लढाई आहे. वापस कधी जाणार तुम्ही? वापस आम्हाला ज्यावेळेस दादानी जा म्हणतील त्यावेळेस आम्ही वापस जाणार, तोपर्यंत आम्ही जाणार नाही. बरं, आता तुम्हाला आरक्षण कशासाठी लागते? आम्हाला आरक्षण आता असणारे मोठे आहेत, काही मागास आहेत. त्या मागास लोक काय करता आरक्षण लागतं आहे. आम्ही काय पहिल्याच्यावर आता काय त्याच्यात वाटण्या झालेल्या आहेत. आता आम्ही पहिल्यासारखे काही श्रीमंत राहिलेलो नाही, याच्याकरता आम्हाला आरक्षण लागते. आमचे लेकरं सरासरी त्यांच्यापेक्षा दुप्पट मार्क घेऊन सुद्धा रेसमध्ये राहिलेले नाही, त्याच्यामुळं आमची हेळसांड व्हावी. मुंबईचे एक वकील आहेत, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते असं त्यांचं नाव आहे. ते म्हणतायत की ते दरवेळेस मराठा आरक्षणामध्ये खोडा घालतात. त्यांनी आता एक याचिकाही दाखल केली होती की मराठ्यांना मुंबईमध्ये आंदोलन उपोषण करण्याचा अधिकार नाही. त्याबद्दल काय सांगाल? आमच्या गावरान भाषेत सांगायचं म्हणजे त्याचं संडास करताना सुद्धा नाव घेऊ नये. बाकी या पवित्र ठिकाणी ते घेऊच नाही. ते आमचं दुर्दैव आहे काहीतरी. ते आमच्या नांदेड भूमीचं आहे म्हणा, माहीत नाही आम्हाला, पण आमचं दुर्दैव आहे ते नांदेडचं आहे म्हणून. ते सगळ्या महाराष्ट्राचा गुमवलं आहे ते. हां.